नमस्कार. आज आपण पाहत आहोत महत्त्वाची माहिती आणि ही माहिती म्हणजे आपल्या अंगणवाडी पोषण आहाराबद्दलची माहिती आहे. बघा, नागपूरच्या जॅट किचनतर्फे झाला पुरवठा. काही विद्यार्थ्यांनी खाल्ले, काहींनी घरी नेल्यावर उघड झाला प्रकार. ओके. आता यामध्ये नेमका काय प्रकार घडला आहे याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. मेळघाटात शालेय पोषण आहाराच्या मिलेटमध्ये किंवा मिलेट बारमध्ये अळ्या सापडल्या म्हणतात. ओके. काय सापडल्यात? पोषण आहाराच्या मिलेट बारमध्ये अळ्या. ही लोकमतने छापलेली न्यूज आहे. ओके. आणि विशेष म्हणजे आता आपल्याला याची सविस्तर माहिती जाणून घ्यायची आहे. एक चित्र, हे दुसरं चित्र, हे चित्रामध्ये दाखवलेली माहिती तर खरी की खोटी याबद्दल आता या प्रयोगशाळेने याची शहानिशा करायला पाहिजे. चिखलदरा आहे, अमरावतीहून छापलेली बातमी आहे. ते मेळघाटातील अतिदुर्गम गळगांबा डूम येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत दिल्या गेलेल्या मिलेट बारमध्ये शुक्रवारी अळ्या आढळून आलेले. हे बघा. ओके. अळ्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. आतापर्यंत खिचडी व इतर खाद्यपदार्थामध्ये अळ्या आढळून येत होत्या. आता चकचकीत पॅकिंग असलेल्या उत्पादनात अळ्या आढळून आल्याने संताप व्यक्त होत आहे. ओके. नागपूर येथील जस्ट किचनमार्फत या मिलेट बारचा पुरवठा निविदा प्रक्रिया राबवून करण्यात आला आहे. आणि विशेष म्हणजे कुठून तर नागपूर येथून पुरवठा केला. चिखलदरा पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षकांनी मिलेट बार वाटप केले. जीवनसत्वयुक्त असल्याचे सांगत आदिवासी विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा भाग म्हणून ते दिले जाते. आता कितीचा पुरवठा आणि कुठे कुठे केला स्पष्ट करा म्हणते. ओके. तर आता आपल्याला याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्यायची आहे. जस्ट किचनतर्फे मेळघाटातील जिल्हा परिषद शाळा आणि आणखी किती ठिकाणी मिलेट बारचा पुरवठा करण्यात आला, निविदा किती रकमेची होती, केव्हा करण्यात आली या बाबी स्पष्ट करण्याची मागणी आदिवासी पालकांनी केली. ओके. फेब्रुवारी महिन्यात त्याचा पुरवठा करण्यात आला होता. कोणत्या महिन्यामध्ये? तर फेब्रुवारी महिन्यामध्ये. आणि उरलेली पाकिटे शाळेचे नवीन सत्र सुरू झाल्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वितरित केलेली, परंतु त्यामध्ये चक्क अळ्या आढळून आल्या. काही विद्यार्थ्यांनी हे मिलेट बार खाल्ले तर काहींनी घरी नेऊन पालकांना दाखविले आणि हा सर्व प्रकार उघडकीस आला. यामुळे विद्यार्थ्यांचा प्रश्न निर्माण झाला, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न. ओके. आता बघा या ठिकाणी मिलेट बार फेब्रुवारी महिना किंवा फेब्रुवारी-मार्च महिन्यात वाटप करण्यात आले. त्यातील काही उरलेली 4-5 पाकिटे शुक्रवारी वाटप करण्यात आली. माहिती मिळताच ती शिक्षकांनी परत घेतली. त्याची चौकशी होत आहे. हा प्रकार पुढे होणार नाही याची खबरदारी घेण्यास सांगितले, असे बुद्धभूषण सोनूने शिक्षणाधिकारी अमरावती यांनी माहिती दिली. तर हे अशा प्रकारची या ठिकाणी आता आपण बातमी पाहिली आहे. ओके. चला, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.